नाशिकमधील काठे गल्ली परिसरात रात्री दगडफेकीची घटना घडली आहे। 3 ते 4 पोलीस जखमी आहेत तर 5 वाहनांचं नुकसान झालंय। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरल्यानं तणाव निर्माण झालाय। नाशिकमधल्या काठे गल्लीतली ही दृश्य आहेत। 3 ते 4 पोलीस यात जखमी झाले, 5 वाहनांचं नुकसान झालंय। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरल्यानं हा तणाव निर्माण झाला होता। आता बातमी नाशिकमधूनच आहे। वादग्रस्त धार्मिक स्थळ परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई। नाशिकच्या काठे गल्ली परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं कारवाई सुरू। पालिकेकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। काठे गल्ली परिसरात कडक बंदोबस्त आहे। पालिकेकडून या वादग्रस्त आणि अनधिकृत धार्मिक स्थळी आता बांधकामावर कारवाई केली जाते। अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप आहे। या संदर्भात या ट्रस्टला काही ठराविक वेळ दिलेली होती बाजू मांडण्यासाठी, पण आपली बाजू न मांडू शकल्यामुळे आता अनधिकृत बांधकामावर ही कारवाई केली जाते आहे। काठे गल्लीत रात्री जमावानं पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती आहे। संतप्त जमावानं पोलिसांच्या गाड्या फोडल्या। 3 ते 4 पोलीस यात जखमी झाले तर 5 वाहनांचं नुकसान झालं। 400हून अधिकचा जमाव रस्त्यावर उतरल्याची माहिती आहे। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याची तयारी करताना तणाव निर्माण झाला। काठे गल्ली परिसरात सीआरपीएफ, एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत।